या व्हिडिओमध्ये आपण लिक्विड कल्चर DST या चाचणीचं इंटरप्रिटेशन कसं करायचं याची माहिती घेऊयात. LC-DST चाचणी कधी करतात? LC-DST साठी नमुने संकलन आणि वाहतूक. चाचणीचे निष्कर्ष. पायरिझिनामाइड DST चाचणी निष्कर्ष. सायर DST चाचणी निष्कर्ष. मॉक्सिफ्लॉक्सासिन लिनेझोलिड DST चाचणी निष्कर्ष. चाचणी अहवाल पाठवणे. IRL स्तरावर कार्यवाही. आरोग्य अथवा DRTB नोडल सेंटर स्तरावर करावयाची कार्यवाही. मिजेट मशीन ही स्वयंचलित मशीन असून त्यात मायकोबॅक्टेरियाची ग्रोथ ऑक्सिजन निर्माण झाल्यानंतर फ्लोरोसन्सच्या माध्यमातून दिसते. औषध असलेल्या ट्यूबमधील आणि ग्रोथ कंट्रोल असलेल्या ट्यूबमधील फ्लोरोसन्सची तुलना करून औषध संवेदनशीलतेचा अहवाल दिला जातो. LC-DST चाचणी कधी करतात? सद्यस्थितीत मॉक्सिफ्लॉक्सासिन, पायरिझिनामाइड, लिनेझोलिड या औषधांची LC-DST करण्यात येत आहे. नजीकच्या भविष्यात क्लोफाझिमाइन, बिडाक्विलिन, डेलामॅनिड औषधांची DST उपलब्ध होणार आहे. CBNAT चाचणीत ट्रिफॅम्पिसिन रेझिस्टन्स डिटेक्ट झाल्यास या 6ही औषधांची DST करणं आवश्यक आहे. फर्स्ट लाईन LPA चाचणीत INH रेझिस्टन्स डिटेक्ट झाल्यास मॉक्सिफ्लॉक्सासिन, पायरिझिनामाइड, लिनोझोलिड, क्लोफाझिमाइन या 4 औषधांची DST करणं आवश्यक आहे. H मोनोपोली औषधोपचारानंतर 3ऱ्या अथवा 6व्या महिन्याअखेरीस स्मिअर अथवा कल्चर पॉझिटिव्ह आल्यास 4 औषधांची DST करणं आवश्यक आहे. शॉर्टर ओरल औषधोपचारानंतर 3 महिन्यानंतर केव्हाही कल्चर पॉझिटिव्ह आल्यास अथवा इंटेन्सिव्ह फेज पूर्ण झाल्यानंतर स्मिअर पॉझिटिव्ह आल्यास 6 औषधांची DST करणं आवश्यक आहे. लॉंगर ओरल औषधोपचारानंतर 6 महिन्यानंतर केव्हाही कल्चर पॉझिटिव्ह आल्यास 6 औषधांची DST करणं आवश्यक आहे. लिक्विड कल्चर DST चाचणीसाठी नमुने संकलन व वाहतूक. लिक्विड कल्चर DST चाचणीसाठी कोनिकल ट्यूबमध्ये 1 बेडका नमुना शीत साखळीमध्ये पाठवणं आवश्यक आहे. लिक्विड कल्चर DST चाचणीचा टर्न अराउंड टाइम 29 दिवस ते 58 दिवस आहे. चाचणीचे निष्कर्ष. चार ते 13 दिवसांमध्ये ज्या वेळेला कंट्रोल ट्यूबमधील ग्रोथ युनिट पातळी 400 युनिट प्रमाणापर्यंत पोहोचते त्यावेळेस औषध असलेल्या ट्यूबमधील ग्रोथ युनिटचं इंटरप्रिटेशन मशीनद्वारे केलं जातं. सेन्सिटिव्ह औषध असणाऱ्या ट्यूबमधील ग्रोथ युनिटचं प्रमाण 100 पेक्षा कमी असल्यास या औषधास सेन्सिटिव्ह समजावं. औषध ट्यूबमधील ग्रोथ युनिटचं प्रमाण 100 किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास त्या औषधास रेझिस्टन्स असतो. काही वेळा चाचणी करताना यंत्रणेत बिघाड झाल्यास मिजेट मशीन एरर असा अहवाल देते. चाचणी करत असताना ग्रोथचं प्रमाण कमी किंवा जास्त झालं किंवा चाचणीकरिता कॉन्टॅमिनेटेड कल्चर वापरलं तर अहवालात एरर येते. पायरिझिनामाइड DST चाचणी अहवाल. कंट्रोल ट्यूबमध्ये बॅसिलाई ग्रोथ 400 युनिट स्पष्ट दिसून येत आहे. तथापि पायरिझिनामाइड औषध टाकलेल्या टेस्ट ट्यूबमध्ये ग्रोथ अजिबात दिसून येत नाही. त्यामुळे पायरिझिनामाइड औषधास नमुना सेन्सिटिव्ह आहे. या उदाहरणात कंट्रोल ट्यूबमध्ये बॅसिलाई ग्रोथ 400 युनिट स्पष्ट दिसून येत आहे. पायरिझिनामाइड औषध टाकलेल्या टेस्ट ट्यूबमध्ये बॅसिलाई ग्रोथ 400 युनिट दिसून येत आहे. त्यामुळे पायरिझिनामाइड औषधास नमुना रेझिस्टन्स आहे. सायर DST चाचणी अहवाल. कंट्रोल ट्यूबमध्ये बॅसिलाई ग्रोथ 400 युनिट स्पष्ट दिसून येत आहे. तथापि स्ट्रेप्टोमायसिन, INH, रिफॅम्पिसिन, इथॅम्ब्युटॉल या औषध टाकलेल्या टेस्ट ट्यूबमध्ये बॅसिलाई ग्रोथ दिसून येत नाही. त्यामुळे या सर्व औषधास नमुना सेन्सिटिव्ह आहे. या उदाहरणात कंट्रोल ट्यूबमध्ये बॅसिलाई ग्रोथ 400 युनिट स्पष्ट दिसून येत आहे आणि स्ट्रेप्टोमायसिन, INH, रिफॅम्पिसिन, इथॅम्ब्युटॉल
या औषध टाकलेल्या टेस्ट ट्यूबमध्ये बॅसिलाई ग्रोथ 400 युनिट दिसून येत आहे. त्यामुळे या सर्व औषधास नमुना रेझिस्टंट आहे. मॉक्सिफ्लॉक्सेसिन लिनेझोलिड डीएसटी चाचणी अहवाल. कंट्रोल ट्यूबमध्ये बॅसिलाई ग्रोथ 400 युनिट स्पष्ट दिसून येत आहे. तथापि मॉक्सिफ्लॉक्सेसिन आणि लिनेझोलिड औषधं टाकलेल्या टेस्ट ट्यूबमध्ये बॅसिलाई ग्रोथ अजिबात दिसून येत नाही. त्यामुळे या सर्व औषधास नमुना सेन्सिटिव्ह आहे. या उदाहरणात कंट्रोल ट्यूबमध्ये बॅसिलाई ग्रोथ 400 युनिट स्पष्ट दिसून येत आहे. तथापि मॉक्सिफ्लॉक्सेसिन आणि लिनेझोलिड औषधं टाकलेल्या टेस्ट ट्यूबमध्ये बॅसिलाई ग्रोथ 400 युनिट दिसून येत आहे. त्यामुळे या सर्व औषधास नमुना रेझिस्टंट आहे. या उदाहरणात कंट्रोल ट्यूबमध्ये बॅसिलाई ग्रोथ 400 युनिट स्पष्ट दिसून येत आहे आणि मॉक्सिफ्लॉक्सेसिन या टेस्ट ट्यूबमध्ये ग्रोथ अजिबात दिसून येत नाही. तथापि लिनेझोलिड या औषध टाकलेल्या टेस्ट ट्यूबमध्ये बॅसिलाई ग्रोथ 400 युनिट दिसून येत आहे. त्यामुळे लिनेझोलिड या औषधास नमुना रेझिस्टंट आहे आणि मॉक्सिफ्लॉक्सेसिन या औषधास नमुना सेन्सिटिव्ह आहे. या उदाहरणात कंट्रोल ट्यूबमध्ये बॅसिलाई ग्रोथ 400 युनिट स्पष्ट दिसून येत आहे. तथापि लिनेझोलिड या टेस्ट ट्यूबमध्ये ग्रोथ अजिबात दिसून येत नाही. पण मॉक्सिफ्लॉक्सेसिन या औषध टाकलेल्या टेस्ट ट्यूबमध्ये बॅसिलाई ग्रोथ 400 युनिट दिसून येत आहे. त्यामुळे मॉक्सिफ्लॉक्सेसिन या औषधास नमुना रेझिस्टंट आहे आणि लिनेझोलिड औषधास नमुना सेन्सिटिव्ह आहे. चाचणी अहवालाचे रिपोर्टिंग. नमुना औषधास सेन्सिटिव्ह अथवा रेझिस्टन्स आहे याबाबतचा अहवाल मिजिट मशीनवर प्राप्त होतो. जर मिजिट मशीनचा एरर अहवाल प्राप्त झाल्यास तो कळवण्यात येऊ नये. चाचणीचा अहवाल कळवताना चाचणीची पद्धत, औषधाचं नाव आणि त्याच्या मात्रेचा उल्लेख असावा. IRL स्तरावर कार्यवाही. LCDST बाबतचे निष्कर्ष संबंधित संस्थांना ईमेल अथवा व्हॉट्सअप मेसेजद्वारे कळवण्यात यावे आणि निक्षय संगणक प्रणालीवरती अद्ययावत करावे. आरोग्य अथवा DRTB नोडल सेंटर स्तरावर करावयाची कार्यवाही. मोनोपॉली रेजिमेंट सुरू असताना पाठपुराव्यामध्ये DST चाचणीमध्ये औषधांना रेझिस्टन्स आढळून आल्यास लिनेझोलिड, क्लोफॅझिमाइन, सायक्लोसिरिन ही औषधं प्राधान्यक्रमानुसार रिप्लेसमेंट म्हणून वापरण्यात यावी. शॉर्टर ओरल रेजिमेंट सुरू असताना पाठपुराव्यामध्ये DST चाचणीमध्ये औषधांना रेझिस्टन्स आढळून आल्यास लॉंगर ओरल रेजिमेंट सुरू करावा. लॉंगर ओरल रेजिमेंट सुरू असताना पाठपुराव्यामध्ये DST चाचणीमध्ये औषधांना रेझिस्टन्स आढळून आल्यास डेलामॅनिड, अमिकासिन, पायरिझिनामाइड, इथिओनामाइड, पास, इथॅम्ब्युटॉल ही औषधं प्राधान्यक्रमानुसार रिप्लेसमेंट म्हणून वापरण्यात यावी. या व्हिडिओमध्ये आपण लिक्विड कल्चर DST या चाचणीचं इंटरप्रिटेशन कसं करायचं याची माहिती घेतली. LCDST चाचणी कधी करतात? LCDST साठी नमुने संकलन आणि वाहतूक. चाचणीचे निष्कर्ष. पायरिझिनामाइड DST चाचणी निष्कर्ष. सायर DST चाचणी निष्कर्ष. मॉक्सिफ्लॉक्सेसिन लिनेझोलिड DST चाचणी निष्कर्ष. चाचणी अहवाल पाठवणे. IRL स्तरावर कार्यवाही. आरोग्य अथवा DRTB नोडल सेंटर स्तरावर करावयाची कार्यवाही.